चला तर एकाच वाक्यापासून सर्व टेन्स शिकूयात. त्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन देखील आपण बघणार आहोत. वाक्य आहे, मी पुस्तक वाचतो. आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचत नाही. आय डू नॉट रीड अ बुक. आय डू नॉट रीड अ बुक. मी पुस्तक वाचतो का? डू आय रीड अ बुक. डू आय रीड अ बुक हा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आहे, म्हणजेच त्याला व्हर्बल क्वेश्चन देखील आपण म्हणतो. कारण या प्रश्नाची सुरुवात बघा, डू हे आहे हेल्पिंग व्हर्बने झालेले आहे, त्यामुळे आपण याला व्हर्बल क्वेश्चन असं देखील म्हणतो आणि याचं उत्तर आपण येस किंवा नो अशा प्रकारे देतो. मी पुस्तक वाचत नाही आहे का? डोंट आय रीड अ बुक. डोंट आय रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचतो? विच बुक डू आय रीड. विच बुक डू आय रीड. प्रेझेंट कंटिन्युअस. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नाही आहे. आय एम नॉट रीडिंग अ बुक. आय एम नॉट रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे का? एम आय रीडिंग अ बुक. एम आय रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नाही आहे का? बघा, या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे, तर वाक्य असं होईल, एम आय नॉट रीडिंग अ बुक. एम आय नॉट रीडिंग अ बुक. म्हणजे मी पुस्तक वाचत नाही आहे का? मी पुस्तक वाचत आहे का आणि मी पुस्तक वाचत नाही आहे का. एम आय आहे काला एम आय रीडिंग अ बुक आणि नाही आहे का, त्यासाठी एम आय नंतर नॉट वापरायचं आहे. एम आय नॉट रीडिंग अ बुक. मी कोणते पुस्तक वाचत आहे? विच बुक एम आय रीडिंग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. मी पुस्तक वाचले आहे. आय हॅव रीड अ बुक. आय हॅव रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नाही. आय हॅव नॉट रीड अ बुक. आय हॅव नॉट रीड अ बुक. बघा, या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली असते, त्यामुळे आपण हॅव किंवा हॅजचा वापर करतो आणि V3चा वापर करतो. बघा, आय हा एक आयच्या पुढे आपण नेहमी हॅव वापरतो, त्यामुळे आय हॅव आणि रीडचं V3 आहे रीडच, त्यामुळे आय हॅव रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नाही. आय हॅव नॉट रीड अ बुक. मी पुस्तक वाचले आहे का? हॅव आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नाही का? हॅवंट आय रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचले आहे? विच बुक हॅव आय रीड. विच बुक हॅव आय रीड. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत आहे. आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नाही आहे. आय हॅव नॉट बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत आहे का? हॅव आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. हॅव आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नाही आहे का? हॅवंट आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. हॅवंट आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी किती वेळापासून पुस्तक वाचत आहे? हाऊ लाँग हॅव आय बीन रीडिंग अ बुक. आता बघूयात सिम्पल पास्ट म्हणजेच साधा भूतकाळ. मी पुस्तक वाचले. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचले नाही. आय डिड नॉट रीड अ बुक. मी पुस्तक वाचले का? डिड आय रीड अ बुक. बघा, या ठिकाणी निगेटिव्ह वाक्य करताना आय डिड नॉट रीड अ बुक ऐवजी आपण आय डिडंट रीड अ बुक असं देखील म्हणू शकतो. मी पुस्तक वाचले नाही का? डिडंट आय रीड अ बुक. डिडंट आय रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचले? विच बुक डिड आय रीड. विच बुक डिड आय रीड. पुस्तक वाचले. आय रीड अ बुक. निगेटिव्ह करायचं असेल पास्टमध्ये तर पास्टमध्ये आपण डिडचा वापर करतो, त्यामुळे डिड नॉट किंवा डिड नॉट ऐवजी डिडंट असं देखील आपण म्हणू शकतो.
आता हे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. वाक्य आहे मी पुस्तक वाचत होतो. आय वॉज रीडिंग अ बुक. आय वॉज रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नव्हतो. आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत होतो का? वॉज आय रीडिंग अ बुक. वॉज आय रीडिंग अ बुक. बघ आता मी पुस्तक वाचत नव्हतो. मी पुस्तक वाचत नव्हतो का असं विचारायचं आहे. वरती बघा आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. वॉज नॉट ऐवजी आपण वॉजंट असं देखील म्हणू शकतो. त्यामुळे वॉजंट आय रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नव्हतो का? वॉजंट आय रीडिंग अ बुक. मी कोणते पुस्तक वाचत होतो? विच बुक वॉज आय रीडिंग. विच बुक वॉज आय रीडिंग. आता बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. मी पुस्तक वाचले होते. आय हॅड रीड अ बुक. आय हॅड रीड अ बुक. मी पुस्तक वाचले नव्हते. आय हॅड नॉट रीड अ बुक. आय हॅड नॉट रीड अ बुक. किंवा हॅड नॉट ऐवजी आपण हॅडंट असं देखील म्हणतो. मी पुस्तक वाचले होते का? हॅड आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचले होते आणि मी पुस्तक वाचले होते का? हॅड आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचले नव्हते का? हॅडंट आय रीड अ बुक. हॅडंट आय रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचले होते? विच बुक हॅड आय रीड. विच बुक हॅड आय रीड. बघा पॉझिटिव्ह वाक्य मी पुस्तक वाचले होते आणि त्याचा इंटरोगेटिव्ह मी पुस्तक वाचले होते का. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती आणि अजूनही चालूच होती. बघा मी 2 तासांपासून पुस्तक वाचत होतो. 2 तासांपासून वाचत होता म्हणजे त्याने पुस्तक वाचलं होतं आणि अजून वाचतच होता. 2 तास झाले. त्यामुळे आय हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. 2 तासांपासून आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नव्हतो. आय हॅड नॉट बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत होतो का? हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नव्हतो का? हॅडंट आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी किती वेळापासून पुस्तक वाचत होतो? हाऊ लाँग हॅड आय बीन रीडिंग अ बुक. आता बघूयात सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. मी पुस्तक वाचेन. आय विल रीड अ बुक. आय विल रीड अ बुक. मी पुस्तक वाचणार नाही. आय विल नॉट रीड अ बुक. आय विल नॉट रीड अ बुक. मी पुस्तक वाचेन का? विल आय रीड अ बुक. विल आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचणार नाही का? ओंट आय रीड अ बुक. ओंट आय रीड अ बुक. बघा या ठिकाणी आय विल नॉट रीड अ बुक. विल नॉट ऐवजी आपण ओंट असं देखील म्हणू शकतो. त्यामुळे ओंट आय रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचेन? विच बुक विल आय रीड. विच बुक विल आय रीड. मी पुस्तक वाचेन. आय विल रीड अ बुक. आणि मी पुस्तक वाचेन का? विल आयच्या अगोदर विल आय रीड अ बुक. तसेच आय विल नॉट. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. मी पुस्तक वाचत असेन. आय विल बी रीडिंग अ बुक. आय विल बी रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नसेन. आय विल नॉट बी रीडिंग अ बुक. आय विल नॉट बी रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत असेन का? विल आय बी रीडिंग अ बुक. विल आय बी रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नसेन का? ओंट आय बी रीडिंग अ बुक. ओंट आय बी रीडिंग अ बुक. मी कोणते पुस्तक वाचत असेन? विच बुक विल आय बी रीडिंग. विच बुक विल आय बी रीडिंग. अशा प्रकारे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर पॉझिटिव्ह सेंटेन्सचा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्सचा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आणि त्यानंतर WH टाईप क्वेश्चन आपण बघितला.
आता बघूयात फ्युचर परफेक्ट म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. मी पुस्तक वाचलेले असेन. आय विल हॅव रीड अ बुक. आय विल हॅव रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नसेन. आय विल नॉट हॅव रीड अ बुक. आय विल नॉट हॅव रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले असेल का? विल आय हॅव रीड अ बुक. विल आय हॅव रीड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नसेल का? ओंट आय हॅव रीड अ बुक. ओंट आय हॅव रीड अ बुक. मी कोणते पुस्तक वाचलेले असेल? विच बुक विल आय हॅव रीड. विच बुक विल आय हॅव रीड. अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे, त्यामध्ये आपण विल हॅवचा वापर करतो. आणि आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू अपूर्ण भविष्यकाळ. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत असेन. आय विल हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नसेन. आय विल नॉट हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत असेन का? विल आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी 2 तासांपासून पुस्तक वाचत नसेन का? वोंट आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. मी किती वेळापासून पुस्तक वाचत असेन? हाऊ लाँग विल आय हॅव बीन रीडिंग अ बुक. हाऊ लाँग विल आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर